जय ज्योती जय क्रांती। मी शंकरराव लिंगे, राष्ट्रीय सत्यशोधक ओबीसी फेडरेशन राष्ट्रीय अध्यक्ष। आज एक अतिशय महत्त्वाच्या विषयावर मी आत्ता बोलत आहे। याचं कारण आहे की महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण आणि त्या निमित्ताने भयभीत झालेला सर्व ओबीसी भटक्या विमुक्त जाती, एनटी, व्हीजेएनटी, एसबीसी अशा अनेक लोकांनी एक धास्ती घेतलेली आहे की आता आपल्या आरक्षणाचं काय होईल। आणि जरांगे यांनी तर आता अंतरवाली सराठीमध्ये आता तिसऱ्यांदा उपोषण करायचं ठरलेलं आहे आणि आजपासून ते उपोषण चालू होत आहे। गेल्याच 26 तारखेला, गेल्या महिन्याच्या 26 तारखेला म्हणजेच 26 जानेवारीला मुंबईमध्ये येऊन आझाद मैदानावर उपोषण करणे, आंदोलन करणे असा जरांगे पाटलांचा कार्यक्रम होता। त्या निमित्तानं त्यांनी 20 जानेवारीपासून अंतरवाली सराठी, जिल्हा जालना येथून मुंबईकडे नगर, पुणे, लोणावळा, पनवेल, कोकण भवन आणि वाशी मार्गे मुंबईकडे आगेकूच चालू केली। 25 तारखेला त्यांचा ताफा हा खोपोली आणि वाशीपर्यंत येऊन ठेपला। त्याच वेळा 24 जानेवारीला मी शंकरराव लिंगे आणि गुणरत्न सदावर्ते यांनी एक मुंबई हायकोर्टामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि त्या याचिकेची प्रथम सुनावणी माननीय मोहिते ढेरे यांच्या बेंचकडे होणार होती, परंतु मराठा समाजाचा विषय, आरक्षणाचा विषय हा किचकट असल्यामुळे त्यांनी असमर्थता दाखवली आणि मग आम्ही दुसऱ्या बेंचकडे गेलो आणि त्या ठिकाणी न्यायमूर्ती गडकरी साहेब यांच्या बेंचकडे याची सुनावणी झाली। त्या सुनावणीमध्ये न्यायमूर्तींनी असं सांगितलं की जरांगे जर 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी लोक घेऊन मुंबईमध्ये येणार असेल तर मुंबईमध्ये एवढी कॅपॅसिटी नाही, मुंबईमध्ये एवढ्या कॅपॅसिटीचं कोणतंही ग्राउंड नाही, मुंबईमध्ये एवढ्या लोकांच्या सोयीसुविधा कुठेही कसल्याही प्रकारच्या होणार नाहीत, सर्वांची गैरसोय होईल। मुंबई ही जागतिक अर्थव्यवस्थेची राजधानी असल्यामुळं येथील उद्योगधंदे, कामगार यांच्यावर मोठा परिणाम होईल। गोरगरिबांचे जे रोजचे हातावरचे पोट आहे,
रोजचा धंदा आहे तो बंद होईल आणि एका दहशतीच्या वातावरणामध्ये मुंबई ही सर्व इतक्या लोकांमुळं घाण होईल, रोगराई होईल आणि कोरोनाचं वातावरण अजून संपलेलं नाही ते डोकं वर काढत आहे. जरांगे यांची पार्श्वभूमी आहे, ती पार्श्वभूमी गुन्हेगारीची पार्श्वभूमी आहे. यांच्या आंदोलनातून अंतरवाली सराठीमध्ये पोलिसावर दगडफेक झाली, हल्ला झाला. त्याच्यामध्ये जवळजवळ 80 पोलीस महिलासुद्धा त्याच्यामध्ये जबर जखमी झाल्या. याच आंदोलनामधून काही आमदार असतील, नगरसेवक असतील, डॉक्टर असतील, वकील असतील, ओबीसीचे सर्व व्यापारी प्रतिष्ठान असतील, काही राजकीय कार्यालय असतील, या सर्वांना लक्ष्य करून त्या ठिकाणी जाळपोळ झाली, मोठं नुकसान झालं. एस टी महामंडळाच्या गाड्या त्या ठिकाणी या आंदोलनाच्या दरम्यान फोडण्यात आल्या. मोठं एस टीचं नुकसान झालं. ओबीसीचे मराठवाड्याचे समता परिषदेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुभाष राऊत यांच्या हॉटेलला लक्ष्य करून 5-6 कोटीची मालमत्ता जाळून राख रांगोळी केली. पूर्वनियोजित कट करून याला विझवण्यासाठी नगरपालिकेचे बंबसुद्धा वेगवेगळ्या मार्गावर अडवण्यात आले. यामुळं हे दहशतीचं वातावरण सर्व महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं होतं. सोलापूर येथील माढा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीने ज्या सरपंच ओबीसी समाजाच्या होत्या त्यांच्याकडून मराठा समाजाला ओबीसीमधूनच आरक्षण द्यावे असा ग्रामपंचायतचा ठराव करून घेतला. तुळशी गावातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये ओबीसीचं ओपन विरुद्ध पॅनल उभा केलं म्हणून हरी काशीद आणि त्यांच्या कुटुंबियावर घरावर जबर हल्ला केला, गोटा जाळला, वैरण जाळली, त्यांचं अतोनात नुकसान केलं. लहान मुलापासून म्हाताऱ्या त्यांच्या आईवडिलापर्यंत जबर मारहाण केली. या दरम्यान जर्सी गाई त्या जाळपोळीमध्ये सुटून पळून चालली, त्यावेळेला तिचा पाय लचकून मोडला. 75,000चं जनावर हे 20,000ला त्यांना विकावं लागलं. लाखो रुपयाची वैरण त्या ठिकाणी जळून खाक झाली. अतिशय नुकसान झालं. याची दखल कुठं पोलीस स्टेशनला झाली नाही, कंप्लेंट झाली नाही, त्याची मिटवामिटवी कशी झाली, का झाली सांगण्यात आलं नाही. तरी परंतु कानोसा घेतला त्यावेळेला असं कळलं की नाभिक समाजाची दुकानं प्रत्येक गावामध्ये असतात आणि ती प्रस्थापितांच्या शॉपिंग सेंटरमध्ये असतात किंवा त्यांच्या आधिपत्याखालील ग्रामपंचायत किंवा अनेक सरकारी जागेमध्ये असतात. त्यांनी त्या ठिकाणी 10-10, 20-20 हजार, 10-10 लाख, 15-15 लाख रुपयाचं आधुनिक पद्धतीचं फर्निचर केलेलं असतं. आणि जर उद्या पाळी आली त्यांनी जर काढून टाकलं तर काय करायचं, सर्वच लोक रस्त्यावर येतील अशी त्यांना एक गर्भित भीती दाखविण्यात आली. त्यामुळं त्यांनी ती कंप्लेंट माघारी घेतली आणि बेचारा न्हावी समाजाचा हरी काशीद हा इतका अत्याचार होऊनही गप्प बसला. कंप्लेंट माघारी घेतली, तक्रार केली नाही. असे अनेक गुन्हे माढा तालुक्यात झालेले आहेत.
सोलापूर जिल्ह्यामध्ये झालेले आहेत. तारापूर नाला या गावामध्ये गरीब, अनाथ, अपंग विलास क्षीरसागर नावाचा मुलगा, साधारण 27-28 वर्ष वय असलेला तरुण, याला 31 ऑक्टोबरच्या रोजी संध्याकाळी शासनाची प्रेतयात्रा या गावामध्ये जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटील यांच्या सांगण्यावरून तिथं चक्री उपोषण चालू होतं आणि त्यांच्याच या कार्यकर्त्यांच्या मार्फत शासनाची गावातून प्रेतयात्रा काढण्यात आली आणि संध्याकाळी 8 ते 10च्या दरम्यान ही प्रेतयात्रा भर चौकामध्ये जाळण्याचा कार्यक्रम चालू होता. आणि यातच या गरीब अपंग मुलाला ढकलून देऊन जाळण्याचा प्रयत्न करत होते. काही त्यातील आंदोलनकारी त्याच्या तोंडात मुतुका मुतुका असं म्हणत होते. त्यानंतर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तही होता, त्यामुळं तिथं त्याला जाळता आलं नाही किंवा त्याचा बळी त्या ठिकाणी देता आला नाही. परंतु रात्रीच्या वेळी 12-1च्या सुमारास नंतर त्या मुलाला मारून टाकण्यात आलं आणि स्वतःहून मराठा समाजास ओबीसीतून आरक्षण द्यावं म्हणून त्यानं फाशी घेतलेली आहे. म्हणून त्याच्याच गळ्यातील गमजा त्याच्या गळ्याला उलटा बांधून हनवटीला अडकलेला अशा प्रकारे तो गमजा 4 फूट अंतरावर अडकवलेला होता. त्या झाडाला अडकवलेला होता. ते झाड एकदम चौकात पारावर असलेलं झाड आणि त्या फाशी घेतलेल्या मुलाचे पाय जमिनीला टेकलेले. तो दोन्ही पायानं अपंग असलेला मुलगा झाडावर चढू शकत नाही, तरीसुद्धा झाडाला ही फाशी त्यानं घेतली कशी? आणि जर त्यांनीच फाशी घेतली असेल तर मग ते फाशी घेतल्यानंतर डोळे बाहेर पडतात, जीभ बाहेर पडते किंवा हातापायाची हालचाल होते, हातपाय खोडले जातात. असं कुठेही झालं नाही. अडकवलेलं जे झाड होतं ते झाड एकदम त्याच्या हाताच्या जवळ होतं की तो केव्हाही मिठी मारू शकत होता, शेजारी असलेल्या बाकड्याला धरू शकत होता. तर तसं काही दिसत नाही आणि पायसुद्धा जमिनीवर टेकलेले आहे, म्हणजे ही फाशी नाहीच. सरळ सरळ याचा खून झालेला आहे. म्हणजेच जरांगे पाटलांनी हा दहशत माजवण्याचा प्रकार करून, शासनावर दबाव टाकण्याचा प्रकार करून काही अशा अपंग किंवा अनाथ लोकांना फाशी देण्याचा कार्यक्रम राबवल्याचं दिसतं. त्यातूनच ही खुनी घटना तारापूर नाला तालुका पंढरपूर येथे घडली. पहिल्यांदा सांगण्यात आलं की मराठा समाजाच्या मुलानं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावं म्हणून स्वतःहून फाशी घेतलेली आहे. नंतर सकाळी पोलिसांनी चौकशी केली, त्यावेळेला या मुलाचा आधार कार्ड वगैरे शोधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेला त्याचा आधार कार्ड वगैरे मिळालं नाही, कारण तो अनाथ होता. त्याचे सावतर भाऊ जवळच असलेल्या 35-36 किलोमीटर असणाऱ्या ओझेवाडी गावात राहत होते. त्या ठिकाणी कोणीतरी सांगितलं तिथं त्याचा सावतर भाव आहे. आणि त्यानंतर त्यांना चौकशी केली तर त्याच्या भावाच्याकडे जे रेशन कार्ड होतं त्याच्यामध्ये त्याचं नाव होतं आणि त्याच्यामध्ये ते सिद्ध झाले की तो मराठा समाजाचा नसून माळी समाजाचा आहे. मग नंतर बातम्या येऊ लागल्या, नंतर व्हिडिओ येऊ लागले की माळी समाजाच्या मुलांनी मराठा समाजाला ओबीसी आरक्षणामध्ये घ्यावं आणि ओबीसीतूनच त्यांना आरक्षण द्यावं म्हणून त्यानं फाशी घेतलेली आहे. तर हा सरळ सरळ खून केलेला असतानासुद्धा त्याची चौकशी होत नाही. पंढरपूरच्या
तालुका पोलीस स्टेशन, डेप्युटी यांच्याकडे, कोल्हापूरचे विभागीय IG, DIG, मुंबईचे IG यांच्याकडे सुद्धा आम्ही समक्ष जाऊन पत्रव्यवहार केला, समक्ष भेट घेतली, तरीसुद्धा याला कुणीही दाद दिली नाही, याची चौकशी केली नाही. उलट गावातल्या लोकांनीच, काही लोकांनी ही आत्महत्या नसून हा खून आहे असे म्हटल्यानंतर त्यांच्यावर दमदाटीचे प्रकार झाले आणि दमदाटी झाल्यामुळं त्या लोकांनी माफीसुद्धा मागितलेली आहे. तर अशा या दहशतीमध्ये महाराष्ट्र जगत असल्यामुळं आम्ही कोर्टाच्या निदर्शनास आणून दिलं की जरांगे पाटील यांनी जो खून केलेला आहे याचा मास्टर माइंड जरांगे पाटील आहे, म्हणून याच्यावर 302चा कलम लावून त्यांना त्वरित अटक करावी, चौकशी करावी अशी हायकोर्ट जज साहेब गडकरी साहेब यांच्याकडे आम्ही आमचं म्हणणं मांडलं. त्यावेळेला गडकरी साहेबांनी सांगितलं की प्रोटेस्ट करण्याचा किंवा आंदोलन करण्याचा सर्वांना अधिकार आहे, लोकशाहीमध्ये सर्वांना कायद्याने अधिकार आहे, त्याप्रमाणे त्यांचा अधिकार अबाधित ठेवून मुंबईमध्ये त्यांना प्रवेश न देता त्यांना मुंबईच्या बाहेरच एवढ्या लोकसंख्येला पुरेल असं ग्राउंड द्यावं किंवा मैदान द्यावं अशा प्रकारचा आदेश गडकरी यांच्या बेंचने महाराष्ट्र शासनाला केला आणि मग महाराष्ट्र शासनाने त्यांना लोणावळे येथेच नोटीस बजावली, आपण मुंबईमध्ये येऊ शकत नाही असा आमचा आदेश आहे. तरीसुद्धा त्यांची मगरुरीचं बोलणं कायम होतं. मला कोण अडवतंय बघो, माझं कोण काय करतंय बघो, मी मुंबईमध्ये येणारच, आंदोलन करणारच आणि आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही, ते सुद्धा OBCतनंच घेणार, कसं देत नाही बघतो, कोण अडवतं बघतो, अशा प्रकारची मगरुरीची भाषा शासनाला, अधिकाऱ्यांना, सर्व OBC नेत्यांना त्यांनी वापरली. परंतु राज्याचे मुख्यमंत्री एकीकडं जरांगे यांच्या आंदोलनाला लोटांगण घालत होते, त्यांचे अधिकारी सांगेल तसं ऐकत होते, परंतु राज्याचे गृहमंत्री, उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब यांनी ठणकावून सांगितलं की आपलं आंदोलन करण्यास माझा विरोध नाही, परंतु न्यायालयानेही आम्हाला काही निर्देश दिलेले आहेत, त्या निर्देशाचं आम्ही तंतोतंत पालन करणार. त्यामुळं मग या जरांगेचा मुक्काम हा वाशीतच, म्हणजे मुंबईच्या विशीवरच यांचा हा मोर्चा त्या ठिकाणी अडवण्यात आला. पूर्वी दलित समाजाला वेशीच्या बाहेर ठेवलं जात होतं, वेशीच्या बाहेर राहायला जागा मिळत होती. आज डॉक्टर गुणरत्न सदावर्ते आणि मी शंकरराव लिंगे, एक दलित समाजाचा डॉक्टरेट ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आणि मी एक सामान्य कुटुंबातील शेतमजुराचा मुलगा OBC, या दोघांनी, दलित आणि OBC समाजातील दोघांनी यांच्या लाखोच्या सभेला, लाखोच्या मोर्चाला मुंबईच्या वेशीच्या बाहेर ठेवण्याचा ऐतिहासिक कार्यक्रम आम्ही राबवला आणि त्यांना
मुंबईच्या एसीच्या बाहेरच रोखण्यात आलं आणि मग 26 तारखेला 25 तारखेला संध्याकाळीच काही मसुदा जो जरांगे यांनी सांगितला की आम्हाला ओबीसीतूनच आरक्षण पाहिजे, सरसकट मराठा कुणबी, कुणबी मराठा एकच धरून आम्हाला सरसकट आरक्षण द्या, त्याचबरोबर ते ओबीसीतूनच द्या, त्याचबरोबर आमचे सगळे सोयरे ज्यांचे सर्टिफिकेट मिळालं नाही त्यांनासुद्धा, त्यांचे सगळे सोयरे ज्यांना सर्टिफिकेट मिळालं आहे त्यांच्याकडून त्यांच्या नातेवाईकांना आणि सगळे सोयऱ्यांना तुम्ही सर्टिफिकेट द्या आणि मग सर्वांनाच सरसकट बॉन्ड लिहून घ्या आणि ग्रह चौकशी नंतर करा, परंतु अगोदर आम्हाला कुणबी म्हणून सर्टिफिकेट द्या, म्हणजेच इतर मागास वर्ग म्हणून सर्टिफिकेट द्या, अशी त्यांची मागणी होती. ती मागणी सरकारनं त्याचा मसुदा म्हणून त्यांना दिली आणि त्यांनी या जरांगेनी, अशिक्षित जरांगे, त्यांना जर कळत असतं तर अशा मागण्या त्यांनी केल्याच नसत्या. सरसकट किंवा ओबीसीतूनच पाहिजे. अहो, नरेंद्रभाई मोदी यांनी अगोदरच यांचा विचार करून सर्व देशातील जे मराठा असतील, जे क्षत्रिय जाती असतील, काय रेड्डी असतील, कामा असतील, काय पटेल असतील, जाट असतील, ठाकूर असतील, राजपूत असतील, असे काही समाज आहेत की ज्यांना आरक्षणाची गरज आहे, परंतु ते मागास ठरू शकत नाहीत. शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण त्यांनी भोगलेलं नाही. अशांना मागास ठरवता येत नाही आणि त्यांना ओबीसीमध्ये घालता येत नाही. अशा लोकांसाठी इकॉनॉमी, आर्थिक निकषावर ज्यांचं उत्पन्न 8 लाखाच्या आत आहे अशा लोकांना 10% आरक्षण नोकऱ्यामध्ये आणि शिक्षणामध्ये दिलेलं असतानासुद्धा यांनी ओबीसीतूनच पाहिजे हा हट्ट धरल्यामुळं हा वाद महाराष्ट्रामध्ये चिघळत आहे आणि सरकारला बेकायदेशीरपणे धमकवण्यात येत आहे. तरीसुद्धा सरकार त्याच्याखाली लोटांगण घालून त्याचे आदेशावर आदेश, निर्देशावर निर्देश पाळत आहेत. बेकायदेशीर शिंदे कमिटी स्थापन करून काही नोंदी हुडकून काढत आहेत. त्या नोंदी अशा आहेत, निजामाच्या नोंदी. आता निजामाच्या नोंदीमध्ये ज्याच्याकडे शेत आहे त्याला कुणबी म्हटलेलं आहे. मग शेत हे मराठा समाजामध्ये पण आहे, माळी समाजामध्ये आहे, धनगर समाजामध्ये आहे, त्यावेळच्या महार समाजामध्ये आहे, चांभार समाजामध्ये आहे, होलार समाजामध्ये आहे, त्यावेळेला मारवाडी समाजामध्ये आहे, जैन समाजामध्ये आहे, अग्रवाल समाजामध्ये आहे, इवन ब्राह्मण समाजामध्ये सुद्धा आहे. मग सगळ्याच काही ठराविक लोकांकडे जर शेती असेल आणि त्यांना जर कुणबी म्हणून तिथं नोंद असेल तर मग त्यांचे नातेवाईक आणि त्यांचे सगळे सोयरे जर धरले तर या देशातून कुणीही हा उच्चवर्णीय राहणार नाही. ते सर्वजण इतर मागासवर्ग ठरतील आणि ओबीसी ठरतील. तर हा गोंधळ उडून जाईल. याचा विचार कोणत्या कायदे तज्ज्ञांनी मराठा समाजातली केला नाही आणि जे मराठा समाजातील कायदे तज्ज्ञ आहेत ते मूग गिळून गप्प आहेत. जे काय बोलत आहेत त्याचे विरुद्ध त्यांना टोल केलं जात आहे. ओबीसीतली काही नेते त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत तर त्यांना अनेक प्रकारे त्यांना शिवीगाळ केली जात आहे, धमक्या दिल्या जात आहेत, एक दहशतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे.
आणि मग या दहशतीच्या वातावरणामध्ये गावातील 4-2 घरं असतील ते ह्या जरांगेच्या सभेला तोंड दाखवण्यासाठी तिथं मुद्दाम नाराज असूनसुद्धा जातात. काही वेळेला ही आपत भलामत आपल्याकडं नको म्हणून त्यांचं स्वागतही काही ठिकाणी केलं जातं. काही ठिकाणी गावच्या गावं बंद ठेवून त्याच्या सभेला जातात लोक. काही ठिकाणी शाळा बंद केल्या जातात. राईट टू एज्युकेशन हा कायदा मोडला जातो. तर असं हे आंदोलन या सरकारनं वेळीच याला कायद्याचा बडगा दाखवून हे बेकायदेशीर आंदोलन बंद केलं पाहिजे किंवा मराठा समाजातील तज्ज्ञ लोकांनी याचा विचार करून सर्व समाजाला वेठीस न धरता हे आंदोलन बंद केलं पाहिजे होतं आणि कायद्याची लढाई कायद्यानं लढली पाहिजे होती. हे जरांगे साहेब म्हणतात त्याप्रमाणे सरकारनं त्यांच्या सगळ्या मागण्याचा मसुदा तयार केला आणि मग ह्यांनी वेशीच्या बाहेरच वाशीला हे आंदोलन मराठा समाजाचे जे या भारतातील पहिले आणि महाराष्ट्रातील शेवटचे मराठा समाजाचे मुख्यमंत्री असतील की त्यांनी एवढं एका त्यांच्या स्वतःच्या स्वजातीसाठी काम केलं त्यांची मला कीव येते. त्यांनी हे असं काम करायला नको होतं तरीसुद्धा त्यांनी जातीसाठी माती खावी असं म्हणतात त्या प्रकारे त्यांनी हे काम केलेलं आहे. त्यांनी या समाजासाठी सुक्रे समिती निर्माण केली. सुक्रे न्यायाधीश हे सुद्धा अंतरवाली सराटीच्या आंदोलनामध्ये सहभागी होते, सक्रिय सहभागी होते. मग हे पूर्व आपल्या समाजासाठी ममत्व दाखवणारे न्यायाधीश यांना या मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष बनवलं. मागासवर्गीय आयोगामध्ये जे काय तज्ज्ञ इतर समाजाचे होते सदस्य म्हणून त्यांच्यावर दबाव टाकून त्यांचा राजीनामा घेण्यात आला आणि मग राहिलेले सदस्य जे आहेत ते सदस्यसुद्धा मराठा समाजाचे बनवून हा आयोग मागासवर्गीय न राहता हा मराठा आयोग केला. इतक्या सगळ्या मागण्या मान्य केल्यानंतर उपोषण 26 तारखेला ज्या त्यांच्या मागण्या मान्य केल्या आणि मग नंतर 26 तारखेच्या रात्रीच्या नंतर मागण्या मान्य झाल्यानंतर रात्रीच्या रात्री मसुदा तयार केला. तो त्या वाशीला नेऊन त्यांना दाखवण्यात आला. अधिकाऱ्यांनी दाखवला. तो पसंत नाही, त्यात बदल करा. रात्रीत बदल करून सकाळी मग परत मुख्यमंत्री त्या ठिकाणी आले आणि मुख्यमंत्र्यांनी आपलं काम केलं. त्यांचे धन्यवाद मानले आणि उपोषण सोडलं. तरीसुद्धा आता 26 जानेवारीच्या नंतर आता 10 फेब्रुवारीला आजपासून पुन्हा आंदोलन. तुम्ही त्यांचं स्वागत केलं, तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या. त्यांनी सांगितलं हे सगळ्या आयोगाच्या मार्फत आपल्या महाराष्ट्रातील मराठा समाजाचं सर्वेक्षण केलं जाईल. त्यासाठी 360 कोटी रुपयाचा निधी दिला. वास्तविक पाहता 500 कोटी जर दिले असते तर सर्व समाजाची जातनिहाय जनगणना झाली असती. मग जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी या नियमाप्रमाणे मराठा समाजाला न्याय मिळाला असता. मराठा समाजामध्ये गरीब किती आहेत, श्रीमंत किती आहेत, काय परिस्थिती आहे ती सर्व योग्य प्रकारे बाहेर आली असती. पण असं न करता त्यांनी फक्त मराठा समाजाचं सर्वेक्षण करण्यासाठी 360 कोटीचा निधी दिला. देण्यात का हरकत नाही. आता उपोषण सोडलेलं असताना हे सर्वेक्षणाचं काम चालू असताना मराठा समाजाची जनगणना घरोघरी जाऊन घाई गडबडीत चालू असताना सुद्धा पूर्ण परवाच झाली असताना सुद्धा या जरांगे पाटलांनी आत्ता आंदोलन पुन्हा करण्याची काय गरज. एका गोष्टीचं मला नवल वाटतं की मराठा समाजाला जे
प्रश्नावली तयार केली होती मागासवर्गीय आयोगानं, ती प्रश्नावली जवळजवळ 147 प्रश्न आणि त्याचे काही उपप्रश्न असे मिळून जवळजवळ 175 प्रश्न होते. आणि 175 प्रश्न एका माणसाला वाचून दाखवणे आणि तो जो सांगतोय तशी उत्तरं लिहून काढणे किंवा कॅम्प्युटरवर सुद्धा टाईप करणे किंवा व्हॉईसनं देणे, यालासुद्धा जवळजवळ 1.5 तासाचा वेळ लागतो. एक माणूस 8 तासात 5 ते 6 फक्त फॉर्म भरू शकतो. तर विशेषमध्ये सांगायचं म्हटलं तर एका माणसाने 10, 15, 20, 25 एका ठिकाणी तर 50 फॉर्मसुद्धा भरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांनी मराठा समाजाचं सर्वेक्षण करत असताना कोणतेही प्रश्न न विचारता फक्त 2च प्रश्न विचारलेले आहेत. आपलं नाव काय आणि आपली जात कोणती. मग काय नाही मराठा सांगितले, काय नाही कुणबी सांगितले, तरीसुद्धा त्यांनी काय लिहिले आम्हाला माहीत नाही. अशा प्रकारे फक्त 2च प्रश्न विचारून परत निवांत मग रात्रभर काही हाताखालीच्या शिपायामार्फतसुद्धा ते लिहून काढलेले आहेत. असा सुद्धा रिपोर्ट आमच्याकडे आहे. तर असं सगळं असतानासुद्धा आता परत 16 तारखेपर्यंत काही हरकती मागवलेल्या आहेत शासनाने, की जो मसुदा तयार केलेला आहे मराठा समाजासाठी आरक्षण देण्यासाठी, कुणबी मराठा, मराठा कुणबी किंवा त्यांना त्यांचे सगळे सोयरे यांची व्याख्या, असे अनेक जे काही प्रश्न आहेत त्या प्रश्नाची जी व्याख्या किंवा मसुदा ज्या सरकारनं 26 तारखेच्या जानेवारीच्या रात्रीच्या वेळी तयार केला आणि 27 तारखेला सादर केला, तर त्याबद्दल काही हरकती आपल्याला 16 फेब्रुवारीपर्यंत मागवलेल्या आहेत. त्याच्यानंतर 1-2 दिवसाचं अधिवेशन बोलवूनसुद्धा त्या ठिकाणी हा कायदा पारित केला जाणार आहे. तरीसुद्धा जरांगे हा आता आंदोलनच करतो आहे. म्हणजे काय हे अजब हा आंदोलनाचा प्रकार. आणि अजब हे सरकार, काय चाललं आहे या सरकारचं आणि कुठं ठेवून नेवला आहे माझा महाराष्ट्र, अशी सगळी व्यथा या महाराष्ट्राची होत आहे. आता जरांगे म्हणतात कुणबी मराठा, मराठा कुणबी हे एकच आहेत. तर आपणाला खास करून मला सांगायचं आहे की कुणबी हा शेतकरी नाही. ओरिजिनल कुणबी हा मजूर आहे आणि तो फक्त कोकणात सह्याद्रीच्या पर्वत रांगामध्ये थोडासा पश्चिम महाराष्ट्राच्या डोंगर भागामध्ये, अतिशय डोंगराळ भागामध्ये हा कुणबी समाज आहे. आणि तो कुणबी समाज हा आदिवासीप्रमाणे अनटचेबल राहतो. ज्या कोकणामध्ये मराठा समाज आहे त्या मराठा समाजाच्या सर्व शेतीचं काम कुणबी हा करतो, खोती घेऊन करतो. त्यांच्या स्वतःची शेती नाही, त्यांना पिण्यासाठी स्वतःची विहीर नाही. ते मराठा समाजाच्या विहिरीमध्ये पाणी भरतात आणि विहीरसुद्धा ही डोंगराच्या पायथ्याला असते. आणि यांच्या या कुणब्यांच्या वस्त्या, वाड्या पाडे हे डोंगरात अति दुर्गम भागात असतात. उन्हाळ्याच्या वेळेला तिकडं पाण्याची सोय नसते, त्यावेळेला डोंगरातून 3-3, 4-4 किलोमीटरसुद्धा त्यांना डोक्यावरून त्यांच्या बायकांना, मुलांना या मराठा समाजांच्या विहिरीवरनं पाणी न्यावं लागतं. यांच्या शेतामध्ये काम करावं लागतं. यांच्या शेताचं काम पहिल्यांदा ते उरकतात आणि मग नंतर त्यांनी खोती घेतलेली जी काय असती त्याच्यामध्ये ते काम करतात. मराठा समाजाचे कोणतंही कार्य असू द्या, लग्न कार्य असू द्या किंवा शुभ कार्य कोणतेही असू द्या, त्या कार्यामध्ये ज्या वेळेला बोलवल त्यावेळेला हा कुणबी समाज त्यांच्या कार्यामध्ये हजर असतो. काय पाहिजे ते काम करतात. काम केल्यानंतर सगळ्यांच्या जेवणावळी होतात
मराठा समाजाच्या त्यांच्या पाहुण्यारावळ्यांच्या सगळ्या पंक्ती अगोदर होतात आणि कुणबी समाजाच्या पंक्ती ह्या शेवटी होतात. हे आहे सामाजिक मागासलेपण आणि हा आहे कुणबी. असा कुणबी मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात, उत्तर महाराष्ट्रात बहुतांश नाही, जवळजवळ नाहीच. 1-अर्धा% सुद्धा असण्याची शक्यता नाही. त्यामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, अहमदनगर याच्यामध्ये नाहीच नाही. तरीसुद्धा 1995 पासून ज्या वेळेला आरक्षणामधून ज्या ओबीसी समाजाला काही राजकीय आरक्षण मिळालं मंडल आयोगाच्या शिफारशीनुसार, ते म्हणजे ग्रामपंचायतपासून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये, ते सुद्धा आरक्षण खोटे कुणबी दाखले काढून कुणबी मराठा, मराठा कुणबी एकच आहे असा दाखला किंवा असा GR चुकून 2004 साली निघाला होता. त्यावेळेला भुजबळ साहेब तेलगी प्रकरणामध्ये घरी होते, नाहीतर हा कायदा पारित केला नसता, झाला नसता, याच्यावर मोठं आंदोलन झालं असतं. पण हे बेकायदेशीर हा GR काढलेला आहे आणि या GRचाच आधार घेऊन कुणबी मराठा, मराठा कुणबी एकच आहेत असं दाखवून आत्तापर्यंत खोटे दाखले या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या कुणबी समाजाची दाखले आणण्याची प्रक्रिया चालू झाली. आणि यातूनच मग अहमदनगर जिल्हा असेल, नाशिक जिल्हा असेल, सोलापूर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, सांगली, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये जवळजवळ आत्ता हे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण हे 60 ते 75% नष्ट झालेला आहे. आणि आत्ता जर हा कायदा पारित झाला, हा मसुदा पारित झाला, तर 100% राजकीय आरक्षण हे ओबीसी समाजाचं गेलेलं आहे आणि जाणार आहे. हा ओबीसी समाजावर घोर अन्याय आहे. कारण आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज यांना काही उच्चवर्णीयांनी प्रश्न विचारले होते की या मागासवर्गीयांना आरक्षण कशासाठी पाहिजे. तर त्यावेळेला शाहू महाराजांनी आपल्या घोड्याच्या तबेल्यामध्ये नेऊन उदाहरण देऊन सांगितलं होतं की या तबेल्यामध्ये समजा 50 घोडे आहेत, या 50 घोड्यामध्ये 5 घोडे म्हातारे आहेत, 5 घोडे लंगडे आहेत, 5 घोडे लहान आहेत, बछडे आहेत, 5 आजारी आहेत आणि 25च घोडे हे धष्टपुष्ट आहेत. आणि निम्मी संख्या ही काही लहान आहे, काही कमजोर आहे, काही आजारी आहे, काही म्हातारे आहेत. तर समजा या सर्वाचं जे धान्य आहे किंवा याचा लागणारा हरभऱ्याचा भरडा आहे, हा सगळ्याला सर्वांना जर द्यायचा असला प्रत्येकी 2 किलो, तर 50 घोड्याचं धान्य या ठिकाणी 100 किलो आणून इथं भरडा जर वतला आणि प्रत्यक्षात त्यांनी तिथं वतला आणि सगळे घोडे एका वेळेला सोडून दिले, त्यावेळेला या 100 घोड्यापैकी 50 जे दष्टपुष्ट घोडे होते, त्या 50% घोड्यांनी पुढं पळत जाऊन तो 100 किलो भरडा हरभऱ्याचा फस्त केला. आणि फस्त करून झाल्यानंतर या लुळ्या, लांगड्या, पांगळ्या, आजारी, म्हाताऱ्या, कोताऱ्या या घोड्यांना त्यांनी लाथा मारायला सुरुवात केली. खायला तर दिलंच दिलं नाही, परत खाऊन माजलेल्या घोड्यांनी या आजारी, लुळ्या, लांगड्या, पांगळ्या, लहान, कमजोर घोड्यांना लाथा मारल्या. असाच प्रकार समाजामध्ये आहे.
म्हणून 50% लोकांना 50% आरक्षण आणि 50% ओपन, अशापैकी राजर्षी शाहू महाराजांनी त्यावेळेला त्यांच्या वाढदिवसाची भेट म्हणून 6 जून 1902 साली हे आरक्षण पहिल्यांदा या महाराष्ट्रातील कोल्हापूरच्या त्यांच्या संस्थानामध्ये लागू केलेलं होतं. आणि तेच आरक्षण महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1869 साली इंग्रज सरकारला पत्र लिहून दिलं होतं की ज्यांची त्यांची कामं ज्यांची त्यांना वाटून द्यावीत आणि ज्यांचा त्यांना हिस्सा द्यावा, अशा प्रकारची मागणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी अनेक वेळा दिली होती. कारण त्यांनी जे पुस्तक वाचलेलं होतं किंवा ग्रंथ वाचलेला होता तो अमेरिकेतील थॉमस पेन यांचा राईट्स ऑफ मॅन म्हणजे मानवाधिकार, आणि त्याच्यावर महात्मा ज्योतिराव फुले यांनी आपलं आयुष्य खर्च घातलेलं होतं. तेच शाहू महाराजांनी आपल्या संस्थानामध्ये लागू केलं थोडंफार, आणि तेच पूर्णपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 1947 साली देश स्वतंत्र झाल्यानंतर संविधानाच्या रूपाने 26 नोव्हेंबर 1949ला या शासनाला भारत सरकारला सुपूर्द केलं आणि 26 जानेवारीला ते कायदेशीरपणे प्रजासत्ताक दिन म्हणून या देशामध्ये लागू केलं. तर अशा प्रकारचं जे आरक्षण आहे, हे आरक्षण हा मराठा समाज, मी म्हणतो देश स्वतंत्र होण्याच्या पूर्वी हा मराठा समाज, या मराठा समाजाला हा मराठा समाज म्हणजे जमीनदार, वतनदार, इनामदार, जहागीरदार किंवा सत्तेमध्ये राजे, देशमुख, पाटील अशापैकी असलेला हा समाज होता. काही समाज त्याच्यामधले गरीब असेल असं काय म्हणता येणार नाही की संपूर्ण श्रीमंत असेल, असंही काय नाही, असेल गरीबी. परंतु देश स्वतंत्र झाल्यानंतर संयुक्त महाराष्ट्राची ज्यावेळा निर्मिती झाली त्यावेळा 1960 साली आपल्या महाराष्ट्राचे पहिले संयुक्त महाराष्ट्राचे भाषावर प्रांताचे मुख्यमंत्री माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेब झाले. आणि चव्हाण साहेब मग अभ्यास करू लागले की या महाराष्ट्रातील जे धंदे आहेत, उद्योग आहेत, ते काही ठराविक मुठभर लोकांच्या हातात आहेत. ते बनिया लोकांच्या हातात आहेत, ब्राह्मण लोकांच्या हातात काही सत्ता आहे, मालमत्ता आहे किंवा शिक्षण आहे, नोकऱ्या आहेत, उच्च पदस्थ आहेत. आणि उद्योगधंदे जे आहेत ते उद्योगपतीच्या हातात आहे, काही मुठभर. टाटा बिर्लासारखे, मोफतलालसारखे, गोदरेजसारखे असे काही ठराविक त्यांच्याकडे धंदे उद्योग आहेत. वालचंद शेठसारखे की ज्यांचे साखर कारखाने बंद होते. किंवा आपले चंद्रशेखर आगाशे असतील ब्राह्मण समाजाचे, त्यांचा श्रीपूरला साखर कारखाना होता किंवा इकडं साखरवाडीला होता. असे उद्योगपतीचे साखर कारखाने होते. त्यापैकी एकच कारखाना होता माळीनगरचा. तो माळीनगरचा कारखाना होता तो सहकार क्षेत्र नसल्यामुळं जॉईंटमध्ये कंपनी ॲक्टखाली होता. आणि त्या ठिकाणी माळी समाजाचे अनेक सभासद एकत्र होऊन तो कारखाना काढलेला होता. आणि ज्या वेळेला या साखर कारखान्याची मुळी टाकण्यासाठी माननीय यशवंतरावजी चव्हाण साहेब यांना माळीनगरच्या कारखान्याच्या पदाधिकाऱ्यांनी पाचारण केलं, त्यावेळेला ते मुळी टाकण्यासाठी माळीनगरला, माळशिरस तालुक्यातील अकलूज माळीनगरला आले, सोलापूर जिल्ह्यातील, आणि मुळी टाकली. मुळी टाकल्यानंतर जेवणाचा कार्यक्रम होता. जेवणाच्या कार्यक्रमामध्ये माळी समाजाने त्यांना चांदीच्या ताटामध्ये जेवण दिलं.
अक्षरशः माळीनगरचा हा कारखाना म्हणजे या देशातील पहिला, आशिया खंडातील पहिला साखर कारखाना, आणि तो अनेक लोकांनी एकत्रित येऊन केलेला कारखाना पाहिला. हा उद्योगपतीचा कारखाना नाही. सर्वसामान्य अशिक्षित लोक, सासवडचे गरीब घराण्यातील लोक, दुष्काळ पट्ट्यातील लोक, आणि यांनी एकत्रित येऊन साखर कारखाना कसा काढला असेल याचा अभ्यास केला. आणि मग त्यांनी सहकार क्षेत्राचा अभ्यास केला आणि सहकार क्षेत्र काढलं 1960ला. आणि सहकार क्षेत्रातून त्यांनी मग या महाराष्ट्रातील बहुजनांचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण साहेबांनी बहुजनांना साखर कारखाने, काही शाळा, काही सहकारी संस्था, बँका, DCC बँका असं सगळं द्यायला सुरुवात केली. परंतु त्यावेळेला बहुजन समाजाला कोणाच्याच लक्षात आलं नाही की हे साखर कारखाने कुणी घेतले, या सहकारी संस्था कुणी घेतल्या, पाणी वाटप संस्था कुणी घेतल्या, किंवा इथलं शिक्षण संस्था कुणी घेतल्या. तर जवळजवळ 90% ह्या संस्था ज्या आहेत या सर्व मराठा समाजाला यशवंतराव चव्हाण साहेबांनी दिल्या. आणि त्यातूनच मग प्रत्येकातून एक एक आमदार, काही खासदार निवडून आले. आणि मग यशवंतराव चव्हाणांचे हात बळकट झाले. आणि त्यानंतर मग मराठा समाजाची प्रगती दिन दुगुणी आणि रात चौगुणी झाली. मग मराठा समाज हा गरीब राहिला नाही. त्यावेळेला निजामशाहीमध्ये गरीब असेल तो, पण नंतर महाराष्ट्रामध्ये विलीन झाल्यानंतर त्यांना जे साखर कारखाने, सूतगिरण्या, शाळा, बँका, अनेक सहकारी संस्था, त्याच्यानंतर परत मग पतसंस्था आल्या, मग अनेक प्रकारच्या सहकारी संस्था आल्या. त्या प्रत्येक सहकारी संस्थांमध्ये जास्तीत जास्त वाटा हा मराठा समाजाचा झाला. आणि मग मराठा समाज हा सत्ताधीश झाला. आणि मग सत्ताधीश झाल्यानंतर हे जे कुणबी किंवा गरीब जे म्हणतात ते गरीब राहिले नाहीत. ते सर्वजण यांचे सगळे सोयरे हे श्रीमंत झालेले आहेत. मग ते 169 घराणे असतील किंवा 175 घराणे असतील. मग या प्रत्येक 169 घराण्यातील आमदार आहे, खासदार आहे, मंत्री आहेत, काय याच्यातले मुख्यमंत्री झालेले आहेत. म्हणजे सर्व प्रतिनिधित्व जे आहे ते प्रतिनिधित्व मराठा समाजाला पूर्णपणे मिळालेलं आहे. 10-12% समाज असलेल्या याला जवळजवळ 60% प्रतिनिधित्व सत्तेतलं मिळालं. आणि त्यातून त्यांची प्रगती झाली. आणि मग प्रगती झाल्यानंतर मग आम्हाला वाटा मिळाला नाही, आम्ही गरीब आहे, आमची लेकरं बाळं, असा जो डांगोरा पिटला जातो. आरक्षण मागायचं आर्थिक निकषावरचं, आणि इकडं आरक्षण मागासवर्गीयामध्ये मागायचं. आणि मंडल आयोगाने दिलेलं जे आहे ते आम्हाला नाही मिळालं, आम्ही मागास नाही ठरलो, तर मग हा मंडल आयोगच आम्ही चॅलेंज करून मंडल आयोगच आम्ही हा संपवल्याशिवाय राहणार नाही, अशी भाषा आता जरांगे यांनी काढलेली आहे. आणि आजच्यापासून जे उपोषण आहे ते खास करून मंडल आयोग या ज्या शिफारशी आहेत, या शिफारशीतून जे 14% आरक्षण आहे, जे शरद पवार साहेबांनी हे ओबीसीला का दिलं म्हणून त्यांचं भांडण आहे, हे आमचंच आहे, हे मराठा समाजाचं आहे, ते तुमचं नाही आणि आमचं नाही, हे कोणाचंच नाही. मी ठामपणे सांगतो, हे मागासवर्गीयांचं आहे. आणि मागासवर्गीयामध्ये जे मागास ठरतात त्याला ठरवण्यासाठी आयोग असतो. आणि मराठा समाजासाठी आत्तापर्यंत 10 आयोग झालेत. त्यापैकी 8 आयोगाने हे मागासवर्गीय ठरत नाहीत, शैक्षणिक आणि सामाजिक मागासलेपण यांच्यात नाही, हे सिद्ध झालेलं आहे 8 वेळा. आणि 9व्या वेळेला जे माननीय राणेसाहेब यांची समिती होती, तो आयोग नव्हता, तो महाराष्ट्राच्या
हायकोर्टामध्येच रद्द झालेला आहे. आणि त्यानंतर जो एक मशे आयोग आणि मशे आयोगानंतर गायकवाड आयोग, हा गायकवाड आयोग यांनी मागासवर्गीय ठरवण्यासाठी परत गायकवाड कमिशन यांनी शिफारशी गोळा करण्यासाठी 2018 साली महाराष्ट्रभर फिरून त्यांनी माहिती गोळा केली. त्याच वेळेला 4 मे 2018 साली सोलापूरला हे गायकवाड कमिशन काही समाजाची निवेदन घेण्यासाठी, हरकती घेण्यासाठी सोलापूरला डाक बंगल्यावर आलं होतं. त्यावेळेला मी सुद्धा जवळजवळ 20-25 या सोलापूर जिल्ह्यातील विविध समाजाचे निवेदन घेऊन डाक बंगल्यावर आलो होतो. आणि ते टाईप करून वगैरे सगळ्यांच्या सह्या घेण्यासाठी मी 1 दिवस अगोदरच सह्या घेऊन त्या ठिकाणी आलो होतो. बाकीचे सगळे लोक जमा होत होते. तेवढ्यातच काही मराठा समाजाच्या लोकांना कुणकुण लागली की हे शंकरराव लिंगे आणि यांचे जे साथीदार आहेत ॲडव्होकेट राजन दीक्षित, आम्ही दोघंच त्यावेळेला माझ्याबरोबर होतो. आणखी एक 2-4 आलेले होते. आणखी 400-500 लोक जमा होणार होते. आम्ही बरोबर 11:15 वाजता तिथं आलो होतो. आणि 11 वाजता आयोगाचं कामकाज चालू झालं. त्यावेळेला आम्ही लाईनला उभं राहिलो. तर त्यावेळेला काही लोकांनी सांगितलं की हे शंकरराव लिंगे आहेत, हे ओबीसी समाजाचे आहेत आणि बहुतेक यांचं आपल्या विरोधात असण्याची शक्यता आहे. परंतु त्याच्यातसुद्धा आम्ही लिहिलेलं होतं की मराठा समाजास तर ते मागास ठरत असतील तर त्यांना आरक्षण देण्यास आमची हरकत नाही, आणि मागास ठरत नसतील तर त्यांना ओबीसीमध्ये आरक्षण आम्ही देऊ देणार नाही किंवा त्यांना देऊ नये, हा कायद्याचं उल्लंघन आहे. अशा प्रकारचं आम्ही निवेदन तयार केलं होतं. आणि जे 8 आयोगाने नाकारलेलं होतं त्याचा सारांश त्याच्यामध्ये आम्ही दिलेला होता. तर त्यांनी त्यावेळेला चिडून जाऊन माझ्याजवळचे जे निवेदन होते ते निवेदन हिसकावून घेऊन फाडण्याचा प्रयत्न केला. माझ्या डोळ्यामध्ये जी झेरॉक्सची शाई होती ती शाई माझ्या तोंडाला काळं फासण्याच्या निमित्तानं लावली. ती माझ्या डोळ्यामध्ये गेली. डोळ्याचा माझा रेटिना फाटला. रेटिना फाटल्यामुळं माझी नजर 70% कमी झालेली आहे. फक्त 30% नजर आत्ता उरलेली आहे. त्यासाठी मी चेन्नईमध्ये शंकरा नेत्रालय किंवा हैदराबादमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये त्याचा उपचार केला. 70 हजार रुपयाची इंजेक्शन त्याच्यामध्ये टोचलेले आहेत. 1.5 लाख रुपयाचे ऑपरेशन केलेले आहेत. आणि अजूनही माझी नजर ही आत्ता कमी होत चाललेली आहे. 20 ते 22% आसपास ती नजर आता आलेली आहे. हरकत नाही, तरीसुद्धा मी माझ्या समाजासाठी लढत आहे. जरांगे त्यांच्या समाजासाठी लढतात. परंतु मी लढत असताना या देशातील मंडल आयोगाने शिफारस केलेल्या 3743 जातीसाठी लढतो. आणि त्यांच्या पोटशाखा ज्या आहेत ते 1.25 लाख पोटशाखा आहेत. म्हणजे आम्ही सर्व ओबीसी समाजाचे नेते, कार्यकर्ते किंवा आमचे सर्वोच्च राष्ट्रीय नेते जे आहेत, या देशाचे नेते आहेत की ज्यांना जगातील सर्वोच्च असं अमेरिका राष्ट्र, प्रगत राष्ट्र, त्यांचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी त्यांची भेट घेऊन महात्मा ज्योतिराव फुले यांचा गुलामगिरी किताब, तो किताब आपल्या सर्वांचे नेते माननीय छगनरावजी भुजबळ साहेब यांनी बराक ओबामाला दिलेला. आणि ते गुलामगिरी पुस्तक त्यावेळेला 150 वर्षापूर्वी महात्मा ज्योतिराव फुले यांनी अमेरिकेतील काळे आणि गोरे हा संघर्ष, त्यातील काळ्या लोकांनी जो संघर्ष केला त्या संघर्षाला त्यांनी अर्पण केलेलं, हॅप्सी लोकांना ते अर्पण केलेलं पुस्तक त्यावेळेला त्यांनी 150 वर्षापूर्वी, तर ते बराक ओबामाने राबवलं, वाचलं
आणि त्यांच्या त्या अमेरिकेच्या विद्यापीठामध्ये ते राबवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला, अमेरिकेच्या अभ्यासक्रमामध्ये त्याला लावण्याचा प्रयत्न केलेला. तर हे मला आवर्जून सांगायची इच्छा झाली, कारण आमचे छगनरावजी भुजबळ साहेब त्यांनी तर अमेरिकेत आमंत्रण दिलं होतं. हरिभाऊ नरके यांनासुद्धा आमंत्रण दिलं होतं आणि ते अमेरिकेला जाऊन काही ठिकाणी तिथं महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर सविस्तर भाषण दोघांनीही दिलेलं आहे. तसंच मला 2017 साली म्हणजेच 17 सप्टेंबर 2017 साली ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 100 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये जे पुस्तक, जो पेपर चालू केलेला होता, त्या पेपरचं नाव होतं इंडियन कॉस्टिझम, म्हणजे भारतीय जाती व्यवस्था, आणि ही अमेरिकेलासुद्धा कशी घातक आहे हे दाखविणारं त्या ठिकाणी परिपत्रक, वर्तमानपत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेलं होतं. आणि त्याच्या 100व्या वाढदिवसानिमित्त मलाही त्या ठिकाणी आमंत्रण होतं. त्यावेळेला मी तिथे गेलो होतो आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये सुद्धा मी भाषण केलेलं आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले यांचे समतेचे विचार त्या ठिकाणी, सावता महाराजांचे विचार त्या ठिकाणी, किंवा आपल्या सर्व बहुजनांच्या संतांचे विचार त्या ठिकाणी मांडण्याचा मी प्रयत्न केला. इथून मला जेवढं वजन नेता येईल तेवढं पुस्तकं संत महात्म्याचे नेऊन त्या ठिकाणी मी अमेरिकेतील लोकांना दिलेले आहेत. तर मला सांगायचा उद्देश एकच आहे की या जरांगे यांनी आत्ता जे आंदोलन चालू केलेलं आहे, हे आंदोलन जे आता गायकवाड आयोगाने जो रिपोर्ट घाई गडबडीने केला आणि तो या सरकारने गेल्या निवडणुकीच्या अगोदर मंजूर केला, आणि मंजूर केल्यानंतर तो हायकोर्टातही टिकला, परंतु नंतर सुप्रीम कोर्टामध्ये टिकला नाही. कारण घाई गडबडीने त्यांनी जे लिहिलेलं होतं, काही माणूस चुका करतो, तो चुका सोडून जातो, त्याचे पुरावे सोडून जातो. त्या ठिकाणी स्पष्टपणे आपल्या जे गायकवाड कमिशन होतं, त्या गायकवाड कमिशननी त्यांचं प्रतिनिधित्व, या मराठा समाजाचं प्रतिनिधित्व प्रत्येक वर्गवारीमध्ये प्रतिनिधित्व दिलेलं आहे. त्यांचं प्रतिनिधित्व कुठंही कमी नाही. शैक्षणिकमध्ये 50-55% आहे, नोकऱ्यामध्ये 50-55% आहे, आपल्या राजकारणामध्ये 60% प्रतिनिधित्व त्यांचं आहे. आमच्या हिशोबाप्रमाणे आत्ता मराठा समाज फक्त 4%सुद्धा उरला नाही. सगळा ओबीसीमध्ये अगोदरच खोटी सर्टिफिकेट घेऊन आलेला आहे. काही कुणबी समाज आहे, तो ओरिजिनल कुणबी आहे, तो समाजही आलेला आहे, आणि त्यांना सगळ्याला मिळून हा मराठा समाज आमचा 30% आहे, 32% आहे, 35% आहे. काही वेळेला हा जरांगे म्हणतो की हा समाज माझा 50-55% आहे. म्हणजे अतिशयोक्ती, बिगर अभ्यासू आणि एकदम रानटी विचार मांडणं, अतिशय रानटी विचार. कुणालाही नीट बोलला नाही. तुम्ही त्यांचं कुठलंही भाषण काढून बघा, कितीही वैरी असू द्या, कितीही वैरी, तो वैरीसुद्धा असले शब्द कधीही वापरणार नाही. कितीही दुश्मन असू द्या, आपलं कितीही लुटलेलं असू द्या, आपणाला कितीही मारलेला असू द्या, कितीही आमच्यावर अन्याय केलेला असेल, तो वैरीसुद्धा आजच्या इतिहासामध्ये या जरांग्याने जे शब्द वापरलेले ते असे शब्द कुणीही कधीही अधिकाऱ्याला वापरलेले नाहीत, विरोधी पक्षाला नेत्याला वापरलेले नाहीत, मुख्यमंत्र्याला वापरलेले नाहीत, मंत्र्याला वापरलेले नाहीत, आमदाराला वापरलेले नाहीत, त्यांच्या सगळ्या सोयऱ्यालासुद्धा वापरलेले नाहीत. त्यानं कुणालाही सोडलं नाही. म्हणजे इतकी गलिच्छ रानटी भाषा हा जरांगे वापरतो. आणि इतका सुद्धा पुढं गेलेला राजे रजवाडे किंवा सत्ताधारी समाज हे त्याचं
सुज्ञ समाज, आमचे अनेक साहित्यिक असतील मराठा समाजामध्ये, अनेक विचारवंत असतील, ते हे ऐकून कसे घेतात, हे धृतराष्ट्राची भूमिका कशी घेतात, उघड्या डोळ्यांनी द्रौपदीचं वस्त्रहरण कसं बघू शकतात, याची मला अजून उलगड झालेली नाही. तर याचा अभ्यासकांनी अभ्यास केला पाहिजे की ज्या ठिकाणी न्यायाधीश आपले गायकवाड आयोगाने केलेल्या शिफारशी ह्या सर्वोच्च न्यायालयाने फेटाळलेल्या आहेत आणि त्यामध्ये जयश्री पाटील यांच्या खटल्यामध्ये 21 जानेवारी 2021ला जो निकाल आलेला आहे, डॉक्टर जयश्री पाटील ह्या कायदे तज्ज्ञ, डॉक्टरेट केलेले आहेत, त्यांनी युक्तिवाद केलेल्या निकालामध्ये सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हणलेलं आहे, मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशनली मागास वर्ग नाही, ठरत नाही, याला आरक्षण ओबीसीतून देण्यात येणार नाही, कारण तो मागासवर्गीय नाही, असा स्पष्टपणे निकाल दिलेला आहे. आणि त्याच निकालामध्ये म्हटलेलं आहे, कुणबी मराठा कुणबी हे एक नाहीत. त्यामुळं कुणबी मराठा कुणबी 2004चा जो GR आहे तो पहिल्यांदा आपल्या औरंगाबाद हायकोर्टाचे जज मार्लापल्ले साहेब यांनी निकाल दिलेला आहे, कुणबी मराठा कुणबी हे एक नाहीत. त्याच्यानंतर हा जो आत्ता जयश्री पाटील यांचा जो निकाल आलेला आहे तो ताजा निकाल आहे आणि तो निकाल आपल्या गायकवाड आयोगाच्या संदर्भाने आलेला निकाल आहे. मग आत्ता हे 2 वर्षात अजून काय कायापालट झाला असेल की मराठा समाज मागासवर्गीय ठरतो? काय रात्रीत हे गरीब कसे होतात, रात्रीत मागासवर्गीय कसे होतात? मागासवर्गीयाची व्याख्या तर यांना कळती का? मागासवर्गीय कोण असतात? मागासवर्गीय हे त्यांनी भोगलेलं असतं, त्यांनाच माहीत असतं मागासवर्गीय कोण असतात. आता जरांगे साहेब आजच त्यांचं भाषण मी ऐकलं, ते म्हणतात कुणबी पण आम्हीच, पाटील पण आम्हीच, क्षत्रिय पण आम्हीच, देशमुख पण आम्हीच, क्षत्रिय पण आम्हीच. हे सगळं आम्हीच आणि मराठा म्हणूनच आरक्षण घेणार, मागासवर्गीय म्हणून नाही. हा अजून अरेरावीची भाषा. मग हे न्यायालय, कायदे कानून ह्यांना काय आहे का नाही? काय ते सगळं आमच्यासाठीच आहे का? ते सगळं गोरगरिबासाठीच आहे? यांना 12 वाजेपर्यंत, 1 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत, 3 वाजेपर्यंत, 4 वाजेपर्यंत मिटिंगा घ्यायला, सभा घ्यायला परवानगी आहे आणि आम्हाला 10 वाजल्या का आमच्यावर केसेस होतात. या राज्यात आणि या देशात हा दुजाभाव चालणार नाही. या देशामधला सर्व माणूस हा महाराष्ट्रातला रहिवासी हा एक आहे आणि यांना कायद्याप्रमाणे सर्वाला सारखा न्याय दिला पाहिजे. या सरकारनं असा दुजाभाव करून चालणार नाही. या जरांगे पाटलांच्या लाखोच्या सभेला त्यांनी घोषणा दिला, 1 मराठा आणि लाख मराठा. अरे 1 मराठा लाख मराठा द्या, नाही तर 1 मराठा लाख कोटी मराठा म्हणा, तो काय विषय नाही. परंतु एवढ्या सगळ्या तुमच्या कारस्थानाला, एवढ्या सगळ्या तुमच्या सभेला, एवढ्या सगळ्या आंदोलनाला एक ओबीसी, एक शंकरराव लिंगे तुम्हाला भारी पडलेला, हे लक्षात ठेवा.
कायद्याच्या पुढं तुम्ही लाख 2 लाख 10 लाख 10 कोटी अजिबात नाही. इथं 140 कोटी हे सगळे समान आहेत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्याला इक्वॅलिटीचा अधिकार दिलेला आहे. या जरांगे यांच्या म्हणण्यानुसार किंवा यांच्या चमूने म्हटलेलं आहे, आव्हान दिलेलं आहे की या महाराष्ट्रातील ज्या ओबीसीच्या जाती आहेत त्या प्रगत जाती ज्या झालेल्या आहेत त्यांना बाहेर काढा आणि गरीब जातीला आत घ्या. जरूर ज्या श्रीमंत झालेल्या ज्या जाती आहेत त्यांना बाहेर काढा, आमची ना नाही. परंतु जे मागासवर्गीय ठरतच नाहीत, मागासवर्गीय ठरलेलेच नाहीत आणि मागासवर्गीय ठरणारच नाहीत, त्यांना या आरक्षणामध्ये कधीच जागा मिळणार नाही. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं हे संविधान आहे, तुम्हाला कुणालाही मोडता येणार नाही. रात्री 12, 1, 2 वाजता लिहिलेला हा मसुदा जरी उद्याच्याला अधिवेशन घेऊन जर हा कायदा पारित झाला तर हा दिवस या महाराष्ट्राच्या इतिहासातील देशातील काळा दिवस राहील. न्यायव्यवस्था कोलमाडून पडेल, सर्व संविधान कोलमाडून पडेल, अराजकता माजल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी वेळी सावध व्हा आणि आपण सर्वांनी एक विचार करा. कायद्याची लढाई कायद्याने करा. तुम्ही प्रोटेस्ट करा, आम्ही प्रोटेस्ट करतो, आमचं आंदोलन आम्ही करू, तुमचं आंदोलन तुम्ही करा. परंतु गावोगावी अनेक समाजावर बहिष्कार टाका, अनेक समाजावर दमदाटी करा, अनेक समाजातील लहान पांगळ्या मुलांना त्या ठिकाणी त्यांचा खून करा, असं आम्ही यापुढं खपवून घेणार नाही आणि खपवून घेतलं जाणार नाही. या मराठा समाजाच्या नेत्यांना एक समाजाचा नेता असेल तो, परंतु आमचे भुजबळ साहेब हे 1.25 लाख समाजाचे नेते आहेत आणि तुमच्या समाजाचे पण त्यानं काही वाईट केलेलं नाही, करणार नाही. कायद्याच्या दृष्टिकोनातून जे हक्क सगळ्याला मिळाले आहेत ते देण्यासाठी आम्ही सर्वजण कटिबद्ध आहोत. परंतु तुम्ही जर मागासवर्गीय नसाल तर तुम्हाला कोणतंही आरक्षण मिळणार नाही. जे मोदी साहेबांनी दिलेलं आहे EWS त्या आरक्षणामध्येच तुम्हाला आरक्षण घ्यावं लागेल. त्यासाठी तुम्ही लढाई करा. यापुढं जाऊन मला जरांगेंना सांगायचं आहे की जर आपण दमदाटी केलीच तर हे तुमचं दमदाटीचं कारस्थान कोर्टात, हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात कधीच टिकणार नाही आणि तुमची दादागिरीची भाषा ही कधीही मी तुम्हाला हात जोडून तुमच्या मराठा समाजाच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला आणि आमच्या सगळ्या ओबीसीच्या वतीने सुद्धा विनंती करतो, तुम्ही कधीच असली भाषा वापरू नका, कधीच नका. कारण ज्याचा नेता अशी भाषा वापरतो त्याची जनता ती तशीच पुढं भाषा वापरत राहणार आणि मग तुमचा इतिहास असा होईल की तुमच्या इतिहासामध्ये तुम्ही कुणाची कदर न करणारे, कुणाचाही मान न ठेवणारे, तुम्ही सर्वजण या जरांग्याचं ऐकून शिवी देणारे गुन्हेगार आणि हे विकृती संस्कृतीचे पालक आणि मालक ठरचाल तर असलं पाप तुम्ही कधी करू नका. सभ्य भाषा वापरा, सभ्य भाषेत बोला. तुम्हाला कुणी आमच्यातलं असभ्य भाषेत बोललं तर मग सांगा, कुणी बोलणार नाही आणि आमची तसली संस्कृती नाही. आम्ही सगळी कष्ट करून इमानदारीने काम करून सगळं खाणारे आणि सगळ्याला जगवणारे आणि जगू देणारे आहोत. कुणाचं हिसकावून घेणारे, कुणाचं दादागिरी करून हाणून मारून लुबाडून बेकायदेशीर कृत्य करून आम्ही घेणारे ओबीसी कुणी नाही, मागासवर्गीय कुणी नाही. इतर समाजानं असं कधी 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 माझ्या आयुष्यामध्ये मी पाहिलं नाही.
मी सर्व समाजामध्ये काम केलेलं आहे. सर्व समाजामध्ये इवन मराठा समाजामध्ये सुद्धा घरी पाणी भरायचं काम केलेलं आहे. त्याचे साक्षीदार पाहिजे असेल तर पवार घराणं आमच्या नाझरे गावामध्ये आहे, नाझरे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर. त्या पवार घराण्यामध्ये मी पाणी भरायचं काम केलेलं आहे. त्याच्यातला एक मुलगा, त्याचा माझा दोस्त जो होता तो त्या पवाराच्या मुलीचा मुलगा माझ्याबरोबर शाळेत होता, तो खानापूरला आहे, खानापूर विट्यामध्ये. त्यालासुद्धा विचारावं की आमची वागणूक काय आहे, किंवा आमचा ते नाझरे गाव कॉस्मॉपॉलिटन गाव आहे, 45 जातीचं गाव आहे. कधीही आमच्यात भांडणतंटा नसतो, कधीही असलं प्रकरण बघितलेलं नाही. मला बरेच लोक म्हणतात, अरे शंकरराव लिंगे तुम्ही असं कसं काय आहे, असं कसं काय आंदोलन करायला लागला, असं कसं काय मराठा समाजाच्या ह्याच्यामध्ये याचिका टाकलेल्या. तर मी सांगितलं, अन्यायाच्या विरुद्ध लढतो मी अन्यायाच्या विरुद्ध लढत राहणार. आणि ज्यांच्यावर अन्याय झाला आहे त्यांचं काम मी मोफत करणार. माझ्या आयुष्याची जी कमाई आहे ती यांच्या अन्यायाच्या विरुद्ध लढण्यासाठी लावणार, त्यांच्यासाठी खर्च करणार. अहोरात्र जागरण करून आत्तासुद्धा जवळजवळ मला वाटतं 1 वाजून गेलेले आहेत, पण रात्री 1 वाजता मी हा व्हिडिओ तयार करत आहे आणि 2-3 वाजेपर्यंत मी याचं सर्क्युलेशन करणार आहे. तर माझी कळकळीची विनंती आहे सर्वांना की जरांगे साहेब, तुम्ही कायद्याची लढायला कायद्यानं आंदोलन करा, परंतु अरे रावाची भाषा करू नका. तू रे, तुला, का रे, येडपट. अरे येडपट कसला, अरे त्यांनी संघर्ष केलेला आहे. भाजीवाल्यापासून ते एका मोठ्या संस्थेचे अध्यक्ष आहेत. नुसते अध्यक्ष नाहीत, ते स्वतः इंजिनियर आहेत. आणि ते नुसते इंजिनियर नाहीत, त्यावेळेला स्कॉलरशिप मिळाले इंजिनियर आहेत. असे ढकलून पास झालेले नाहीत, हे पण मी तुम्हाला सांगतो. तर आता हे भुजबळ साहेब नाहीत, ते व्यक्ती नाही, ती या देशातील 60% म्हणजेच 90 कोटी समाजाचे नेते आहेत. आणि उरलेल्या 50 कोटी समाजाला सुद्धा ते अन्याय न करणारे, त्यांच्या बाजूनं सुद्धा अन्यायाच्या विरुद्ध लढणारे, उभे राहणारे पहिले नेते आहेत. एवढं मी सांगतो. आणि तुम्हाला नंतरसुद्धा विनंती करतो की हे सर्वेक्षण वगैरे सगळं खोटं आहे. हे सर्वेक्षण वगैरे कुठेही टिकणार नाही. आणि ह्या महाराष्ट्र सरकारलासुद्धा मी विनंती करतो, तुम्ही घाई गडबडीने असला कायदा करू नका. तुम्हाला जर आरक्षण द्यायचं असेल तर तुम्ही केंद्रातून कायदा बदलून देऊ शकता, कायद्याची व्याख्या बदलून देऊ शकता, 4था वर्ग निर्माण करू शकता, त्या वर्गानुसार तुम्ही करू शकता. असं ओबीसीमध्ये कुणालाही टाकू शकत नाही. आणि त्याचाच मागोवा घेऊन नरेंद्रभाई मोदी यांनी 10% EWS आरक्षण आपल्याला दिलेलं आहे. आणि ते पटेल यांचे जे नेते हर्षद पटेल होते, त्यांना आम्ही जाऊन विचारलं या गुजरातमध्ये की तुमचं आंदोलन होतं, काय झालं, तुम्ही तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष होता, काय झालं. तर म्हणले काय करायचं काँग्रेस प्रदेशाध्यक्षाला, माझी जी लढाई होती ती मोदीजी बाईंनी आम्हाला 10% आरक्षण दिलं, त्याच्यावर आम्ही समाधानी आहोत. आणि मग आता काँग्रेसमध्ये राहण्यापेक्षा इथं येऊन आमदार झालो म्हणले मी. तर त्यांनीसुद्धा मार्ग बदलला आणि मार्ग बदलून आरक्षण मिळालेलं त्यांनी काँग्रेस सोडण्याचं कारण दुसरं होतं, कारण त्याच्यावर केसेस भरपूर होत्या. महाराष्ट्रामध्ये सुद्धा मराठा समाजावर अनेक केसेस आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातले काही आमदार असे सगळे दल बदलतात, काय करतात, करू द्यात, त्याच्याबद्दल आम्हाला काय जास्त मला त्यात शिरायचं नाही. तसंच परंतु त्या हर्षित पटेलवर सुद्धा अनेक केसेस होत्या त्यात. म्हणून ते म्हणले काँग्रेसमध्ये राहून काय करू, या केसेस घेऊन माझं आयुष्य बर्बाद करण्यापेक्षा मी इकडे येतो आणि मग समाजाला पण 10% आरक्षण मिळतं आहे. ते 10% आरक्षण पण त्यानं पारित करून घेतलं केंद्रातून, त्यानं ते केंद्रातून करून घेतलं त्यावेळेला. तर याचाही तुम्ही अभ्यास करा की बाबा या देशामध्ये क्षत्रिय समाज आहे, त्या
क्षत्रियामध्ये महाराष्ट्रातील मराठा आहे, गुजरातमधील पटेल आहे, पाटील आहे, किंवा तो लेवा पाटील आहे किंवा पाटीदार आहे. त्याच्यानंतर राजस्थानमध्ये राजपूत आहे, गुजर आहे, तिकडं ठाकूर आहे, त्याच्यानंतर रेड्डी आहे, कामा आहे, अशा अनेक क्षत्रिय जाती आहेत. त्या सर्व जातीला काही गरीब समाज आहे, तर त्या समाजाला आरक्षण दिलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही केंद्रातून त्याचं कायद्यात रूपांतर करून आणा आणि स्वतंत्र आरक्षण घ्या. आमच्या ह्या गरिबाच्या ताटामध्ये आमची ही लोकसंख्या 60%, 60%मध्ये आम्हाला आरक्षण आता 27% आणि 27%मध्ये सुद्धा आमचं इम्प्लिमेंटेशन जे आहे ते 9%च्या वर झालेलं नाही. बाकीच्या 18% जागा अजून कुठं भरलेल्याच नाहीत. आम्ही अजून आरक्षण कशाला म्हणतात ते आमच्या झोपडीमधला नंदीवाली आहेत, गोसावी आहे, डवरी आहे, डोंबारी आहे, फाशेपारधी आहे, किंवा आमचा रामोशी समाज आहे. अनेक असे भटक्या विमुक्तातील समाज आहेत की त्यांना आरक्षण म्हणजे काय आहे, दाखला म्हणजे काय आहे, जागा म्हणजे काय आहे, उतारा म्हणजे काय आहे, जमीन म्हणजे काय आहे, अजिबात माहीत नाही. ओ जरांगे, काहीसुद्धा माहिती नाही त्यांना. नाही त्यांच्या बापाला नाही, आज्याला नाही, आजोबाला नाही, त्यांच्या नावावर कुठंही कसलाही उतारा नाही. आपल्यातले 1500 एकराचे हजारावरनं 500वर, 500वरनं 200वर, 200वरनं 100वर, 100वरनं 50वर, 50वरनं 25वर आले असतील. नाही असं नाही. त्याला कारणं अनेक असतील. पिढ्यानपिढ्या गेल्या, वस्ती वाढली, काही झालं असेल कारण. त्याचा तो गरीब हटावचा कार्यक्रम म्हणजे हे आरक्षण नाही, हे प्रतिनिधित्व आहे. आणि आपल्या समाजाला म्हणजे मराठा समाजाला प्रतिनिधित्व परिपूर्ण मिळालेलं आहे. परंतु आपल्या समाजात जर गरीब समाज असेल तर आर्थिक निकषावरचं आरक्षण जे आहे ते EWS आहे. त्या आरक्षणामध्ये आपल्याला काय भांडायचं ते भांडू शकता, कमी आहे म्हणून भांडू शकता, काय पाहिजे तर मागू शकता, काही उणीव असेल तर मागू शकता. याच्याही पुढं जाऊन आपणाला जर आरक्षणाच्या पेक्षा वेगळं आंदोलन करायचं असेल, समाजामध्ये एकोपा करायचा असेल आणि या सरकारच्याच विरुद्ध लढायचं असेल, गरिबीच्या विरुद्ध जर लढायचं असेल, तर आपणाला एक नवीन आंदोलन तयार करावं लागेल. आणि ते आंदोलन म्हणजे सर्व समाजातील विद्यार्थ्यांना किंवा सर्वांना, सर्व समाजातील लहान थोरांना, सगळ्यांना, म्हणजे मी सगळ्यांना याच्यासाठी म्हणतो की जन्मल्यापासून मरेपर्यंत माणूस शिक्षण घेत असतो. कारण 60 वर्षाची सर्व्हिस संपल्यानंतरसुद्धा लॉ केला तर तो लॉ घेऊन कोर्टामध्ये तो रोज 1000-5000 कमवू शकतो. तर त्यासाठी सर्वांनाच ही शिक्षणाची दारं खुली पाहिजेत. आणि KG पासून PGपर्यंत सर्व समाजाला शिक्षण हे मोफत करा. आणि त्याच्यानंतर मग ज्याच्या त्याच्या क्वालिटीप्रमाणे ज्याचे त्याला नोकऱ्या मिळतील. आपला शेती व्यवसाय मुख्य आहे OBCतला, मराठा समाजाचाही शेती व्यवसाय मुख्य आहे. तर त्याच्यामध्ये शेतीला खते, बी बियाणे, वीज पाणी हे सरकारनं मोफत दिलं पाहिजे. पाणीपट्टी आकारू नये, वीज बिल आकारू नये. त्यानंतर खते, बी बियाणे जेवढे पाहिजे तेवढे मोफत द्यावेत. म्हणजे ह्यात भ्रष्टाचार होणार नाही, कुणी कोणाला देणार नाही, कुणी कोणाला घेणार नाही, काय नाही. आणि मग बिनव्याजी कर्ज द्यावं आम्हाला. मग त्याच्यानंतर आमचं राहतं ते श्रम राहतं आहे. आणि मग श्रमाला काय, श्रम आम्ही करायला तयार आहे. मग भाऊ तुम्ही काय पण ठरवा, चालेल आम्हाला. हे आंदोलन आपल्याला उभा करायला पाहिजे. मग ह्या आंदोलनात तर भाव काय पण होत्या, जागतिक बाजारपेठ काय पण होत्या, पण आपल्याला जर एवढं मोफत शेतकऱ्याला करता आलं तर त्याचं आंदोलन. आणि तिसरं आंदोलन ते म्हणजे या देशातील सर्वांना, जो गरीब आहे, श्रीमंत आहे, या देशातील सर्व दवाखाने याचं राष्ट्रीयकरण करा. म्हणजे जसं बँकेचं राष्ट्रीयकरण इंदिरा गांधींनी केलं होतं, तसंच आत्ता वेळ आलेली आहे की या देशातील सर्व दवाखाने याचं राष्ट्रीयकरण करा. आणि सर्व समाजाला कोणताही आजार असू द्या,
त्याला त्या ठिकाणी मोफत औषध उपचार द्या. मग आम्ही तुम्हाला कोणतंही आरक्षण मागत नाही, कोणतंही नाही, काही गरज नाही आम्हाला आरक्षणाची. तुम्ही घेऊन टाका ते आरक्षण, आम्हाला काय गरज नाही. ह्या 3बद्दल तुम्ही करा लढा. त्या लढाईमध्ये आम्ही साम दाम दंड काय आमचं जे पाहिजे ते तुम्हाला द्यायला तयार आहे. करा लढा तयार. आणि हे असल्या ह्या ज्या आत्ता करताय तुम्ही लढा, हे आरक्षण तुमचं आत्ता सर्व खाजगीकरण झालेलं आहे. याच्यामध्ये सर्व नोकऱ्या जी आहे ते आत्ता खाजगीकरणामध्ये करता थांबलेले आहेत. एका दुसरी टर्म ही आरक्षणामधून जाईल. त्याच्यानंतर सगळं आरक्षण नोकऱ्यामधलं हे खाजगीकरणातून जाणार आहे. याची तुम्ही कधी विचारणा केलेली आहे का? तर त्यासाठी हे खाजगीकरण थांबवण्यासाठी आपणाला हा पण लढाई द्यावा लागेल की ज्याच्या त्याच्या शिक्षणाच्या क्वालिटीप्रमाणे खाजगी संस्थांमध्ये सुद्धा आरक्षण आपलं ठेवा. म्हणजे खाजगीकरणामध्ये आरक्षण ना का नसना, परंतु त्याची जी पगाराची मर्यादा आहे, आरक्षण न ठेवता पगाराची मिनिमम मर्यादा त्यांनी ठेवली पाहिजे. तिथं वाटेल ते काबाड कष्ट करायचं आणि मजुरासारखं तो BA LLB शिकलेलासुद्धा PG शिकलेलासुद्धा विद्यार्थी आज शिपायाची नोकरी करायला तयार आहे. त्याला 5,000 7,000 10,000मध्ये काम करायला लावणार आहे सरकार, कॉन्ट्रॅक्ट सरकार. तर याच्या विरुद्ध लढा आपल्याला दिला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला या सरकारच्या विरुद्ध काय लढा द्यायचा ते हे 3 प्रकारचे लढे पहिल्यांदा आपल्याला द्यावे लागतील. तर तो लढा जर तुम्ही द्यायला तयार असेल तर आम्ही सर्व OBC समाजाचे नेते आपल्या पाठीमागं, तुम्ही त्याचं नेतृत्व करा. बघू तुम्ही शिकलेला असू द्या नसू द्या, आम्हाला मान्य आहे. करा तुम्ही लढा कसा करताय बघू. आणि तुमचं किती ताकद आहे तेवढी लावा. मग कोट 2 कोट 10 कोट 5 कोट काय कोट घालायचे ते घाला. त्या कोट्याला आम्ही तुम्हाला बंधन करणार नाही. एवढीच का या मोर्चामध्ये आले, तेवढीच का आले, तेवढीच का येत आहेत, नाही, असं तुम्ही आंदोलन करणार नाही. फक्त आमच्या गोरगरीब या OBCवर अन्याय करणारा तुम्ही आंदोलन करणार असाल तर ती शेवटी पुन्हा एकदा सांगतो की हे आंदोलन आम्ही खपवून घेणार नाही. OBC समाजावरचा अन्याय खपवून घेणार नाही. OBC समाजावर गावोगावी जो आपला अन्याय चालू आहे तुम्ही त्याच्यावर दहशत निर्माण करताय. सांगता आम्ही सगळे 12 बलुतेदार गावात आम्ही सगळे एकच आहोत, आज आम्ही गुन्ह्यागोविंदीनं नांदत आहोत. ते फक्त नाविलाजानं या गोष्टी करतात, नाविलाजाने तुमचं स्वागत करतात, नाविलाजाने तुमच्याबरोबर आहेत. अंतःकरणापासून तुमच्याबरोबर कुणीही नाही. तुमच्याबरोबर तुमचा मराठा समाजसुद्धा पूर्ण नाही. कारण तुम्ही अवास्तव आणि बेकायदेशीर मागण्या वारंवार कलेने म्हणजे चंद्राप्रमाणे दररोज एक कला आणि दररोज वेगळ्या प्रकारचं आरक्षण किंवा वेगळ्या प्रकारची मागणी तुम्ही करता आहात. या सगळ्या तुमच्या कलेला एक दिवस अंत आहे. महिनाभर तुम्ही कला दाखवत गेला, परंतु एक दिवस अंत म्हणजे ती काळी रात्र म्हणजे अमावस्याची रात्र आहे. तो काळा दिवस आपण येऊ देऊ नका. एवढंच मी आपणाला विनंती करतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत, जय संविधान.